तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत लग्न समारंभातील चमचमीत वांगे बटाट्याची रस्सा भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 मिडियम आकाराचे कांदे कट करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत। त्यानंतर 1 वाटी खोबरं किस करून भाजून घेतले। 2 टीस्पून पांढरे तीळ तेही भाजून घेतलेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 मिरची, अर्धा इंच अद्रक तुकडा तोही भाजून घेतलाय आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली। आता आपण मसाल्यांकडे वळूया। 1.5 टीस्पून काश्मीरी लाल बेडगी मिर्च पावडर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1.5 टीस्पून अंबारी कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून अंबारी गोडा मसाला, 1 टीस्पून सुहाना मटन मसाला, अर्धा टीस्पून होममेड गरम मसाला, 2 तमालपत्र, थोडासा कढीपत्ता, हे सगळे मसाल्याचे साहित्य घेतले। त्यानंतर 2 मिडियम आकाराचे बटाटे, 2 मिडियम आकाराचे वांगे कट करून घेतलेत आणि ते पाण्यात टाकलेत जेणेकरून ते काळे पडणार नाही आणि 1 टोमॅटो किस करून घेतलाय। आणि हे सगळं साहित्य 3 ते 4 लोकांना भाजी पुरेल या हिशोबाने घेतले। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक, मिरची हे सगळं मिक्स करून घेतले। आता आपण ते मिक्सरच्या जारला फिरवून घेऊया। त्याचप्रमाणे आपण खोबरं आणि पांढरे तीळ यांनाही ड्राय फिरवून घेऊया मिक्सर। अशा पद्धतीने आपले दोन्ही वाटण रेडी आहे। आता आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले। त्यामध्ये आपण मोहरी, थोडंसं जिरं आणि थोडा घेतलेला कढीपत्ता तो फ्राय करून घेणार आणि 2 तमालपत्र जे आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये घेतले ते पण फ्राय करून घेऊया। आता आपण घेतलेले सगळे मसाले मस्त पाण्यात एकत्र करून घेतलेत जेणेकरून भाजीला कलर छान येतो आणि मसाले मसाले आता मस्त फ्राय झाले, त्यांना तेल सुटले। त्यामध्ये आता आपण वाटलेलं वाटण घालूया। वाटणाला आता मस्त तेल सुटलंय, त्यामध्ये आपण वांगे आणि बटाटे घालून घेऊया आणि त्यानंतर त्यांना आपण झाकण ठेवून वाफेवर 5 मिनिट शिजवून घेणार आहोत। वांगे बटाटे मसाल्यामध्ये मस्त फ्राय झाले, कलर देखील सुरेख आलाय। आपण आता यामध्ये पाणी घालून घेऊया, गरम पाणी, आणि त्यामध्येच आपण खोबऱ्याचं वाटणही घालून घेऊया आणि नंतर 10 मिनिट लो गॅसवर होऊन देऊया भाजी। मग भाजी आपली रेडी होईल। तर मंडळी, तयार आहे आपली वांगे बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी। खायला खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।